पहिलं नाव महापौर पदासाठी चर्चेमध्ये आहे धीरज खाटे. धीरज खाटे हे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे शहराध्यक्ष आहेत. ब्राह्मण चेहरा आहे, RSSला आवडेल असा चेहरा आहे. ABVP पासून त्याची राजकारणामध्ये सुरुवात आहे. सभागृह नेता म्हणून कामाचा अनुभव आहे. अजून एक धीरज खाटेंची ओळख म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा त्यांना मानलं जातं. दुसरं नाव आहे गणेश वेडकर. अनुभवी आहेत गणेश वेडकर. अनेक वर्षापासून महापालिकेच्या कारभाराचा अनुभव आहे. शहराची सगळी व्यवस्थित माहिती आहे, सगळ्या प्रकल्पांची माहिती आहे. स्थायी समिती आणि सभागृह नेता अशी दोन्ही पदं सांभाळलेली आहे. पक्षाने त्यांना शब्द दिल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यांच्या समर्थकांनी भावी महापौर म्हणून बॅनर सुद्धा लावले. खरं काय खोटं काय बघता येईल, पण गणेश वेडकर हे या संपूर्ण शर्यतीमधले महत्त्वाचा प्रतिस्पर्धी मानलं जातं हे सुद्धा तितकंच खरं आहे. तिसरं नाव आहे श्रीनाथ भीमाले. अनुभवी आहेत, परत एकदा शहराची चांगली माहिती आहे, सभागृह नेता पद सांभाळलेलं आहे. पर्वती विधानसभेमध्ये इंटरेस्टेड होते, त्यामुळे पक्षाने सांगितल्यामुळे थांबलेले होते. त्यामुळे आता त्याचं बक्षीस पक्ष देणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. विशेषतः OBC सर्वसाधारण आरक्षण पडलं तर भीमालेंना संधी मिळू शकते. चौथं नाव आहे मानसी देशपांडे. ब्राह्मण समाजातून येतात देशपांडे. 3 वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत. स्थायी समितीचा अनुभव आहे. आमदार माधुरी मिसाळांच्या भावसय आहेत आणि यासोबतच एक चांगल्या अनुभवी नगरसेविका म्हणून मानसी देशपांडे यांना ओळखलं जातं. त्यामुळे त्यांचा सुद्धा महापौर पदाच्या शर्यतीमध्ये समावेश होतोय. पाचवं नाव आहे राजेंद्र शिळेमकर. राजेंद्र आबा शिळेमकर म्हणून संपूर्ण पुण्याला त्यांची ओळख आहे. 3 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. महापालिकेमध्ये विविध समित्यांवरती, त्याच्यामध्ये स्थायी समिती आहे आणि अनेक महत्त्वाच्या पदांवरती शहरामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे राजेंद्र शिळेमकर यांचं नाव सुद्धा या शर्यतीमध्ये येत आहे. 6वं नाव आहे वर्षा तापकीर. वर्षा तापकीर या महिला नगरसेविका आहेत. सिनियर महिला नगरसेविका आहेत. स्थायी समितीचा अनुभव आहे. यासोबत प्रदेशचं महिलेमधलं पद सुद्धा त्या सांभाळतात. त्यामुळे वर्षा तापकीर जर कात्रज आणि या भागाचा जर का विचार झाला तर वर्षा तापकीर हे नाव सुद्धा आता शर्यतीमध्ये आहे. 7वं नाव आहे मंजुषा नागपुरे. सिनियर आहेत मंजुषा नागपुरे. 3 वेळा निवडून आलेले आहेत. स्थायी समितीचा अनुभव आहे. यावेळेस पुणे शहरातनं फक्त 2च नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये मंजुषा नागपुरे यांचा समावेश होतो. मंजुषा नागपुरे या RSSच्या सुद्धा जवळच्या आहेत. त्यामुळे तो पाठिंबा सुद्धा त्यांना मिळू शकतो. पुढचं नाव आहे रंजना टिळेकर. रंजना टिळेकर या सुद्धा सिनियर नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकरांच्या मातोश्री आहेत. त्यामुळे मुलगा आईसाठी आपलं वजन लावणार का हे सुद्धा बघावं लागेल. 9वं नाव आहे डॉक्टर निवेदिता एकबोटे. ब्राह्मण चेहरा आहे. पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या आहेत. सुशिक्षित म्हणून त्यांची संपूर्ण शहराला ओळख आहे. एका महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. एक नवा चेहरा, एक फ्रेश उमेदवार म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो. यासोबतच RSS सुद्धा त्यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकतं असं सुद्धा बोललं जातंय. 10वं नाव आहे श्रीकांत जगताप. जगताप हे सुद्धा भाजपचे सिनियर नगरसेवक आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा आता महापौर पदाच्या रेसमध्ये आहे. खरं तर आरक्षण काय पडतंय हे सुद्धा बघावं लागणार आहे. काही रोहिणी चिमटेंसारखं सुद्धा नाव आहे जे अमोल बालवडकरांच्या प्रभागामध्येच भाजपचा विजय त्यांनी साकारलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे.